छत्रपती संभाजीनगर शहरात फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। ठाकरे गटाकडून भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह 6 नगरसेवक फोडल्यानंतर आता भाजपकडून सुद्धा ठाकरे गटाचे माजी 2 उपमहापौर जे आहेत ते फोडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या 2 माजी महापौरांना फोडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। आपल्यासोबत नंदकुमार घोडेले आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? भाजपकडून तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। नेहमीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून कुठल्याही सहज असं एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात मला या ठिकाणी बोललं जातं की आपण आमच्या पक्षात या, विधानसभेच्या निवडणुका आहेत ते, परंतु मला कदापि माझ्या रक्तात आणि याच्यामध्ये गद्दारी नाही हे मी मुद्दामून सांगेन। माझी निष्ठा ही मातोश्रीशी आहे। एक देशातलं एकमेव माझं कुटुंब असं आहे, एक उदाहरण असं आहे की ज्यात पती आणि पत्नीला महापौर झाल्याचं फक्त आणि फक्त एक घडू शकतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मला नेहमीच असायचे। उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्यावर फार प्रेम केलेलं आहे। निश्चितच उद्धव ठाकरे साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून मला संधी दिलेली आहे आणि मी समाधानी आहे। कधीही मी अशी गद्दारी करणार नाही आणि भविष्यात सुद्धा निश्चितपणे जिथं जिथं मला वाटतं या ठिकाणी पक्षावर संकट आले तिथं कोणतंही मुक्ती असो आम्ही सगळ्यात पुढं। मी 30 वर्ष 35 वर्ष शिवसेनेत काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने काम केलेलं असताना पक्षाला, शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे कदापि माझ्या रक्तात नाही आणि हे कदापि होणार सुद्धा नाही। प्रयत्न कसे सुरू आहेत? तुम्हाला कोण काय म्हणतं आणि काय ऑफर देतो? नाही, आता या सगळ्या गोष्टी काय जाहीरपणे सांगण्यासारख्या नाही आहेत, परंतु निश्चितपणे सांगतो की प्रयत्न झालेत आणि मी सुद्धा नेहमी सांगितलं की मी आहे तिथं समाधानी आहे, खुश आहे। ऑफर कुठली दिली तुम्हाला? कुठली ऑफर देत तुम्हाला सोबत येण्याची विनंती केली? नाही, आता या सगळ्या गोष्टी काही उघडपणे सांगण्याची म्हणजे मला वाटतं विधान परिषदेची उघडपणे काही सांगता येत नाही, परंतु एक नेहमी सांगलं जातं की तुम्हाला इकडं तुमचं भवितव्य चांगलं आहे। पण मला वाटतं दोनदा महापौर होणं याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठलाही आनंद नाही, कोणालाही असं प्रकारचा आनंद आजपर्यंत शिवसेना उभाटा गटाकडनं मला वाटतं 2दा संधी मिळालेली नाही, ती माझ्या परिवाराला मिळालेली आहे। हे उपकार, हे ऋण मी कधी विसरू शकत नाही आणि असा कुठलाही निर्णय मी घेणार नाही। मी उभाटा गटामध्येच राहणार आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहणार। तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या लोकांना काय सांगाल? नाही, आमचे ते सगळे मित्र आहेत आणि मला वाटतं ते त्यांनासुद्धा माहिती आहे की हा एकनिष्ठ आहे, हा किती प्रयत्न केले तरी येणार नाही। हे सगळं मित्रपरिवार आहे आणि ह्या गोष्टी अशा चालू असतात। सध्याच्या घडामोडी आपण बघतोय, कधी कोण तिकडं कधी कोण इकडं। त्यांना वाटलं असेल की एक प्रयत्न करावा, परंतु मी जाणार नाही हे सुद्धा त्यांना माहीत आहे। हसत हसत का असत नाही, गांभीर्याने का असत नाही, ह्या चर्चा होत असतात, अफवा होत असतात, परंतु मी कदापि जाणार नाही हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। नक्कीच। तर अशा पद्धतीने हे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण घोडेले म्हणतात मी कधीच जाणार नाही। दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।